नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र सर्वांना. तर मी आज शिपवरती एक बलास्ट टँकमधला सेन्सर चेंज करणार आहे आणि त्यासाठी मी माझं हेल्मेट घालून आणि माझी बॅग घेऊन रेडी झालेलो आहे. बलास्ट टँकमधल्या फर्स्ट प्लॅटफॉर्मवर गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो की बलास्ट टँकमध्ये काय या पूर्ण टँकमध्ये पाणी असतं आणि त्या टँकच्या फर्स्ट प्लॅटफॉर्ममध्ये मी उतरलेलो आहे आणि मला अजून 3 प्लॅटफॉर्म माझा मित्र माझी मदत करायला आला आणि सेन्सर चेंज करायला मला कुठं जावं लागतं. हे पहिलाच प्लॅटफॉर्म आहे. तिथं वरणाला दिसते खाली खाली बघा किती लागतं. दुसरा प्लॅटफॉर्म आहे. माझा मित्र इथं पुढं जायचं आहे. इकडून जायचं आहे मला प्लॅटफॉर्मवरून येतं आहे. हे तर एकदम डेंजर आहे. स्लो कट आणि स्लिपरी आणि इथून परत असली पण शिडी आहे उतरायला. खाली जाऊन तिकडं जायचं आम्हाला. मर्चंट येणं सोपं आहे पण काम करणं अवघड आहे. हा बलास्ट टँक आहे. त्या टँकमध्ये पाणी घेतात. हे पूर्ण पाण्याखालीच जातं आहे सगळं. म्हणजे जिथून आलं आहे तिथपर्यंत सगळं वरतीपर्यंत पाणी असतं आणि पूर्ण पाण्यात आपल्या शिपची स्टेबिलिटी मेंटेन करण्यासाठी बलास्ट असतं आणि त्या बलास्टचं हा सेन्सर आहे तो सक्शन प्रेशर दाखवतो आणि आता सध्या दाखवत नाही. म्हणून हा सेन्सर मला नवीन टाकायचा तर त्यासाठी मी एवढ्या खाली आलो. युजली असं काम नसतं पण कधी कधी हा सेन्सर खराब होतो आणि यासाठी यावंच लागतं. त्यामध्ये सगळे स्पॅनर वगैरे आहेत. कम स्लोली. Yes. Who is this? Fitter. Yes. I put one. I put one sensor and one scanner. 40 scanner. दोघं पण आले आणि जे सामान आणायचं होतं ते आणलं नाही. आता भाऊ परत वापस जातो. तो पण गेला. तिथे जे स्ट्राईकचं बघते ते फिटर आहे. काढायला सांगितलं मला सगळं स्पॅनर वगैरे आणलं नाही. काढले गेले जाणार आहे. तर ज्यांना मर्चंट नेव्ही जॉईन करायची त्यांनी एकदा बघून घ्या की मर्चंट नेव्हीचं काम सोपं नसतं. पैसा दिसतो पण काम दिसत नाही.